तर मी आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर माननीय आपल्या कार्यक्रमाला आज त्यांची उपस्थिती लावली आहे, त्याचा मनस्वी आनंद होतोय. दोघांचंही मनपूर्वक स्वागत. मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया आसनस्थ व्हायचं आहे. त्यासोबतच आपल्या इथे श्री पेठे सर आणि श्री पेठे सर ई-नेक्सस ज्ञानदीप इंटरनॅशनल स्कूलचे ते फाउंडर आहेत. तसेच पेठे मॅडम त्या सुद्धा पेठे सरांसोबत या शाळेचं काम पाहतात आणि पांचाळ सर सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित असतात. तिची पूजा होत आहे मान्यवरांच्या हस्ते. दीपज्योती परब्रह्म दीपज्योत आपण लावतो त्यावेळेस आपण ही प्रार्थना करत असतो की या विश्वातला सर्व अंधकारासोबतच आपल्या इथे आज सरांच्या सुद्धा प्रतिमेचं पूजन होत आहे. ज्यांचं स्वप्न होतं या शाळेला मोठं होताना बघणं, त्या सरांच्या सुद्धा प्रतिमेला इथे आपण पुष्पहार अर्पण करत आहोत. सरांचा परिचय करून मध्ये भागुराम होतं ते स्वप्न आज इथे पूर्ण होताना आपण बघत आहोत. डॉक्टर लड्डा मॅडम यांच्या हस्ते इथे दीपक प्रज्वलन होत आहे. तसेच श्री गोमसाळे सर, डॉक्टर गोमसाळे सरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन इथे होत आहे. दीपक ज्योती नमस्ते. आपण या दिव्याला वंदन करत शत्रूचा विनाश नको करू, तर त्याच्यामध्ये असलेली ही वाईट बुद्धी तिचा तू नाश कर असं म्हणत असताना आपण या दिव्याला म्हणून प्रार्थना करून सर्व विश्वासाठी शांतीचा संदेश देत असतो. माननीय कोमटवाड मॅडमच्या हस्ते श्री मीनाक्षी मॅडम
यांच्या हस्ते इथे दीपप्रज्वलन सर्व मान्यवरांचं स्वागत करूया. लातूरपेक्षाही अनेक जिल्ह्यांमधून त्यांच्याकडे अनेक जण उपचार घेण्यासाठी येतात. प्रसिद्ध भूलतज्ञ श्री गोमसाळे सर आणि तसेच आपल्यामध्ये डॉक्टर लड्डा मॅडम सुद्धा आज उपस्थित आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील MBBSच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने त्या कोचिंग देतात आणि गेली अनेक वर्ष त्या लातूरकरांना आपली वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. या मॅडमची अजून ओळख आहे की त्यांनी 19 वर्ष या क्षेत्रामध्ये त्या अविरतपणे सर्वांनाच माहिती आहे. मीनाक्षी कुमटवाड मॅडमच्या हस्ते लड्डा मॅडमचं इथे स्वागत होत आहे. पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ लातूर अंतर्गत ई-नेक्सस चाणक्य इंटरनॅशनल स्कूलच्या ग्रँड ॲन्युअल फंक्शनमध्ये आपले आजचे अतिथी डॉक्टर लड्डा मॅडम यांचं इथे स्वागत झालेलं आहे. डॉक्टर बालाजी गोमसाळे सरांचं मनपूर्वक स्वागत. यानंतर आमच्या ई-नेक्सस चाणक्य इंटरनॅशनल स्कूलच्या आजच्या या ग्रँड ॲन्युअल फंक्शनमध्ये पांचाळ मॅडमची सुद्धा इथे उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. तर यशवंत मॅडम ई-नेक्सस चाणक्यच्या मान्यवरांचं इथे मनपूर्वक स्वागत. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. धन्यवाद. यानंतर श्री पेठे सर ई-नेक्सस ज्ञानदीप इंटरनॅशनल स्कूलचे फाउंडर यांचं स्वागत करण्यासाठी मी ज्ञानोबा एचवाड यांना विनंती करते की मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. धन्यवाद. श्री पेठे सरांचं इथं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. सरांना विनंती करते की त्यांनी कांबळे सरांचं स्वागत करावं. सर्व मान्यवरांची उपस्थिती आमच्यासाठी खूप प्रार्थनीय आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आज इथे सर्वजण उपस्थित राहिलं त्याबद्दल तुमचं खरंच मनपूर्वक तुमचे आभार. कांबळे सरांसाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद. यानंतर इरा किड्स लातूरची ज्यावेळेस स्थापना झाली 2011 पासून आपल्यामध्ये इरा किड्सच्या कामामध्ये अविरतपणे त्यांचा सक्रिय सहभाग आहे अशा आमच्या स्वाती शिंदे मॅडम यांना मी मंचावर बोलवते. पण सुरुवात केली होती त्या वेळेसपासून अविरतपणे आता ई-नेक्सस चाणक्य आपल्या समोर आपल्या सेवेमध्ये जोपर्यंत 1 वर्ष झालं त्यांनी सुरुवात केलेली आहे. इरा किड्स टू ई-नेक्सस चाणक्य असा प्रवास त्यांनी पाहिलेला आहे आणि या पूर्ण प्रवासामध्ये त्यांचा खरंच मनापासून सक्रिय सहभाग आणि आमच्या मीनाक्षी मॅडमला त्यांचा खूप हातभार त्यांच्यावर यायचं आहे. कारण 10-11 वर्ष अविरतपणे एका संस्थेशी जोडणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्या
आमच्याकडे इतक्या वर्षापासून काम करतात आणि मीनाक्षी कुमटवाड मॅडमला मी विनंती करते की त्यांनी स्वाती शिंदे मॅडमचं स्वागत करावं. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आपल्या आजच्या मान्यवर अतिथी डॉक्टर लड्डा मॅडमला मी विनंती करते की त्यांनी स्वाती मॅडमचं इथे स्वागत करावं. खरं तर हा खूप मोठा घराप्रमाणे त्यांनी जपलंय आणि मीनाक्षी मॅडमला त्यांची खूप मोठी साथ आज इथे लाभलेली आहे. त्यांच्या कष्टाचं हे इतक्या वर्षाचं फळच म्हणायला लागणार. एकदा जोरदार टाळ्या वाजूया आपण स्वाती मॅडमसाठी. आणि विशेष म्हणजे आमची मुलं ज्यावेळेस या शाळेमध्ये होती, इरा किड्समध्ये ज्यावेळेस माझा स्वतःचा मुलगा होता, त्यावेळेस स्वाती मॅडमनी त्यांना इतकं आपल्या मुलासारखं त्यांनी सांभाळलं आणि त्यांना सुद्धा इतकी आठवण येते. आता ती 4थीत गेलेली आहेत आमचे सुद्धा मुलं आणि तरीसुद्धा इरा किड्सची आठवण त्यांना झाल्याशिवाय राहत नाही. आजही स्वाती मॅडमला बघितल्यावर त्यांना किती प्रेम दिसतं ते त्यांच्या पूर्ण आत्तापर्यंतच्या शाळेसाठी दिलेलं. मी मीनाक्षी कुमटवाड मॅडमना विनंती करते की त्यांनी आपलं आजचं सुरुवातीचं भाषण आम्हाला करावं. त्यापूर्वी मी मॅडमची थोडक्यात ओळख करून देते. तुम्हा सर्वांना माहितीच आहे, यांच्याबद्दल मी वेगळं सांगायची काही गरजच नाही आहे. इरा किड्स प्ले स्कूलपासून 2014पासून आज ई नेक्सस चाणक्यचा हाचा प्रवास हा मीनाक्षी मॅडमनी अतिशय सुंदररित्या आणि सक्षमपणे हा केलेला आहे. त्याचा खरंच सार्थ मला अभिमान वाटतो. माननीय श्री भागुरामजी कोमटवाड सर त्यांनी अतिशय प्रेमानं आणि आदरानं ही संस्था उभी करण्याचं एक स्वप्न पाहिलं होतं आणि त्यांच्या या स्वप्नांना जागं ठेवत त्यांचं हे स्वप्न पूर्ण करत 2014 ते 2022पर्यंत त्यांच्या साथीनं मॅडमनी हा प्रवास आज इथपर्यंत त्यांनी पार केलेला आहे आणि त्यांना सांभाळत इरा किड्सचं हे त्यांनी काम बघितलेलं आहे आणि आज ई नेक्सस चाणक्यपर्यंतचा आपला हा प्रवास त्यांनी इतक्या सक्षमपणे पार पडलाय. याबद्दल त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलंय आणि हे स्वप्न अजूनच तुमच्या सर्वांच्या साथीनं हे पूर्ण होणार आहे. मला तुमच्या टाळ्यांच्या रूपात याची ग्वाही पाहिजे की तुम्ही इरा किड्सला जसं तुम्ही सहकार्य केलेलं आहे, तुमचं प्रेम दिलेलं आहे, त्याप्रमाणे ई नेक्सस चाणक्यला सुद्धा तुम्ही एवढा भरभरून प्रतिसाद देणार आहात आणि या इरा किड्स आणि ई नेक्सस चाणक्यच्या या सर्व आमच्या मीनाक्षी मॅडमला मी विनंती करते की त्यांनी कृपया तुम्हा सर्वांना आम्हाला मार्गदर्शन करावं. व्यासपीठावरती विराजमान असलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर लड्डा मॅडम, डॉक्टर गोमचाळे सर, डॉक्टर पांचाळ मॅडम, पेठे सर, एचवाड सर आणि कांबळे सर या सर्वांचे ई नेक्सस इंटरनॅशनल स्कूलतर्फे हार्दिक स्वागत करते. आणि इथे जमलेले माझे सर्व पालकवर्ग यांचं पण मी ई नेक्सस चाणक्य इंटरनॅशनल स्कूलकडून हार्दिक स्वागत. आज आनंदाची डोहे आनंद तरंग या म्हणीप्रमाणे इथं सगळीकडे आनंदच दिसत आहे. आतमध्ये मुलांचा आनंद आहे, बाहेर पालकांचा, इथं सर्वांचा आनंद इथं दिसत आहे. तर सर्वांच्या आनंदामध्ये आज मी 2 शब्द तुमच्यासाठी बोलते. एज्युकेशन मीन्स नॉट्स अबाउट बुक्स अँड एक्झाम्स, इट्स अबाउट बिल्डिंग कॅरेक्टर्स, कॉन्फिडन्स, व्हॅल्यूज, स्टेज करेज. And they also strive to provide our school. Today's cultural performance are true example our talented student. पुस्तकी ज्ञान, स्कूल म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर संस्कार, शिस्त आणि आत्मविश्वास हे जपण्याचं एक सुंदर स्थान आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास हेच आमच्यासाठी खूप मोठं यश आहे आणि ते यश पूर्ण साध्य करण्यासाठी जे आमचे मेहनती शिक्षक वर्ग आहेत त्यांचं खूप मोठं सहकार्य आणि त्यांनी दिलेली जी शिक्षणाची सेवा आहे ती खूप मोठी हे असते आणि पालकांचा त्याबरोबरच पूर्ण असलेला सहकार्य हे आमच्यासाठी खूप मोठी आणि आधाराची गोष्ट आहे, प्रोत्साहनाची गोष्ट आहे की मुलं खूप इथं घडतात. त्याचबरोबर वर्षभर भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीमधून मुलांना शिक्षण दिलं जातं. भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटी इथं घेतल्या जातात, त्यामधून मुलांना त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा प्रयत्न आम्ही या स्कूलमध्ये केला जातो. 2014ला जी स्कूलची स्थापना झाली त्यावेळेसपासून फक्त 20 मुलांचा प्रवेश ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस सरांचा मुलगा माझ्याकडं होता, गोमसाळे सरांचा. हे एक त्यापूर्वी फर्स्ट इयरचं एक हे आहे. सरांनाही वेळ नसताना मॅडमचा तर थोडंसं मध्येच दुसरं एक मॅडम येणार होत्या
पण त्या कुठल्या अचानक कामामुळे आल्या नाही, तरी सरांनी मला शब्द दिला की मी येतो. ठीक आहे, सर पण आले, त्यांचंही अभिनंदन. डॉक्टर लड्डा मॅडम यांनी वेळातला वेळ काढून दोन्ही डॉक्टरच्या याच्यामध्ये असताना पण आपल्याला वेळ दिला. ते पण आपल्या स्कूलमध्ये आल्यानंतर इथं आल्यानंतर खूप आनंद वाटला. आपल्या स्कूलमध्ये आल्यानंतर त्यांचे 2 शब्द आपल्यासाठी ऐकण्यास भेटणार नाहीत. स्कूलमध्ये इनेक्सेस चाणक्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये नेहमी ॲक्टिव्हिटीच्या या रूपाने मुलांना शिक्षण दिलं जातं. मुलं हसत खेळत घडवण्याचा प्रयत्न आम्ही इथं केला जातो. प्रत्येक वर्षी प्रत्येक याच्यामध्ये मुलांनी कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये स्टेजवरती यावं अशी प्रत्येक पालकांची आणि आमची सर्वांची अपेक्षा असते. आणि ती इच्छा आज मुलं मध्ये आहेत, पण त्यांचा खूप गोंधळ स्टेजवरती येण्यासाठी चालू असतो. पण हे आपलं जे 2 शब्दांचं भाषण त्यांच्या आपल्यासमोर जे आहे ते स्कूलसाठी मांडण्यात येतं. 2014ला 20 मुलांनी स्थापन केलेली ही स्कूल आज 200 मुलं इथंच शिकत आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा पालकांचा मोठा जे सहभाग आहे, मुलांची आत्मविश्वासी जिद्द इथं स्टेजवरती आल्यानंतर प्रत्येक पालकाला समजते की मुलगा हा फक्त शिक्षणच नाही, तर त्यामध्ये त्यांचा कलागुण सर्वच इथं त्यांचं मांडणं गरजेचं असतं आणि ते आपण इथं घेतलं जातं. स्कूलचा विश्वास आहे. स्कूल 2014ला इरामध्ये आम्ही 10 वर्षे काम केलं. तीच शाळा आहे, तोच अभ्यास आहे, तीच सर्वच गोष्टी तेच आहेत. फक्त नावामध्ये बदल केला. इनेक्सेस चाणक्य इंटरनॅशनल स्कूल आणि चाणक्याच्या नावाप्रमाणे प्रत्येक मुलाला घडवण्याचा प्रयत्न आम्ही इथं करू. आणि या इथल्या प्रयत्नाला आम्ही कुठेही तुमच्या विश्वासाला न तडा जाऊ देता मुलांना घडवण्याचा प्रयत्न मी इथं करेन आणि तो कायम करण्याचा याच्यामध्ये राहील. मुलं प्रत्येकाच्या विश्वामध्ये आनंदच व्यक्त करत असतात. त्याप्रमाणे आम्ही आज आपल्या या इथं स्टेजवरती मुलांना घेऊन येणार आहोत. ते सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये मुलांचं स्वागत करत आहे. आणि नवीन स्कूलची स्थापना गेलेल्या वर्षीपासून झालेली आहे. यावर्षी नवीन ठिकाणी भव्य दिव्य इमारतीमध्ये चालू होणार आहे. सोनानगर 5 नंबर चौक, सोनानगर भगवान शाळेच्या बाजूला इयत्ता नर्सरी टू 5th क्लास तिथं चालू होणार आहेत. आणि ते आपण इथं थोड्या वेळासाठी स्क्रीनवरती त्याची थोडंसं एक झलक पाहूया आणि नंतर मग 2 शब्द थांबूया प्लीज. कोमटवाड मॅडम, प्रमुख अतिथी आपले गोमसाळे सर, सन्माननीय शिक्षक वृंद, पालक वर्ग आणि माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो, नमस्कार. सगळ्यात अगोदर मी आणखीन इथे जितके पण आजी आजोबा आहे त्यांना पण नमस्कार करू इच्छिते आणि अशी इच्छा व्यक्त करते की आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्या. आज इनेक्सेस चाणक्य इंटरनॅशनल स्कूलच्या ग्रँड ॲन्युअल गॅदरिंगला 2026 या आनंददायी व गौरवपूर्ण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणी म्हणून मला आमंत्रित केल्याबद्दल मी शाळेच्या व्यवस्थापनाचे मनपूर्वक आभार मानते. आजचा हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं, शिक्षकांच्या समर्पणाचं आणि पालकांच्या विश्वासाचं उत्सव आहे. कोमटवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाळा केवळ शिक्षण देणारी संस्था नाही, पण संस्कार, मूल्ये आणि आत्मविश्वास घडवणारे एक प्रेरणास्थान बनली आहे. चाणक्य हे नाव धारण करणारी ही शाळा खऱ्या अर्थाने ज्ञान, शिस्त, संस्कार आणि आधुनिक शिक्षण यांचा सुंदर संगम घडवताना दिसते. आजच्या युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता, नेतृत्व गुण आणि मूल्याधिष्ठित विचार निर्माण होणे तितकेच महत्त्वाचे आहे आणि हे कार्य ही शाळा अत्यंत प्रभावीपणे करत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या शिक्षकांना, प्रेरणा देणाऱ्या आणि पालकांच्या विश्वास संपादन करणाऱ्या कोमटवाड मॅडम यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते. विद्यार्थ्यांनो,
आज तुम्ही सादर करणारे नृत्य, नाट्य, गीत, भाषणे हे केवळ कला नसून तुमच्या स्वप्नांची अभिव्यक्ती आहे. स्वप्ने पहा, पण त्यासाठी कष्ट घ्यायला शिका. नो सक्सेस इज अचीव्ड विदाउट हार्ड वर्क. यश मिळवण्यासाठी शिस्त, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन फार महत्त्वाचे आहे. पालकांनो, आपली मुले घडवताना आपण शाळेवर दाखवलेला विश्वास हा या यशामागील खरा आधारस्तंभ आहे. शिक्षक आणि पालक यांनी हातात हात घालून काम केले तर प्रत्येक मूल नक्कीच भविष्यात झळकू शकतो. शेवटी ही शाळा ज्ञानदानाचे पवित्र कार्य असेच अखंडपणे करत राहो. येथील विद्यार्थी देशाचेच नव्हे तर जगाचे सक्षम नागरिक बनो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि पुन्हा एकदा मला इथे बोलवले आणि बोलण्याचं संधी दिली याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. आणि फक्त पालकांना इतकं सांगू इच्छिते की तमसोमा ज्योतिर्गमय. तर याला हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की ज्या प्रकारे आपण जे विद्यार्थी आहे त्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेतो, त्याच प्रकारे पालकांना माझी नम्र विनंती आहे की मोबाईलमधून वरती डोकं काढून आपल्या मुलांचं संगोपन कसं करायचं याच्यावर लक्ष द्या, लक्ष केंद्रित करा. प्रत्येक मूल वेगळं आहे आणि पॅरेंटिंग हे प्रत्येक मुलाची वेगळी आहे. तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करा, त्यांना ऐकण्यासाठी वेळ द्या, त्यांचे छंद जोपासा. फक्त परीक्षेमध्ये गुण हे त्याचं क्रायटेरिया नसून त्यांना एक चांगलं व्यक्तिमत्व घडू द्या, त्यांना एक चांगलं व्यक्ती घडवा, हीच नम्र विनंती. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद लड्डा मॅडम. यानंतर प्रसिद्ध भूलतज्ञ लातूर इथे त्यांची सेवा देणारे आमचे डॉक्टर गोमसाळे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, प्रमुख अतिथी डॉक्टर लड्डा मॅडम, पेठे सर, पांचाळ मॅडम, कोमटवाड मॅडम आणि इथे असलेले सर्व शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि माझ्या सर्व लाडक्या चिमुकल्या मित्रांनो, सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. आज या पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या ई-नेक्सस चाणक्य स्कूल आयोजित लहान मुलाच्या स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याचा मला खूप आनंद होत आहे. या चिमुकल्या चेहऱ्यावरील निरागस हास्य पाहून मन आनंदून गेले आहे. खरं म्हणजे माझा ह्या स्कूलशी संबंध 14-15 वर्षापासून आहे. माझा जेव्हा हे इरा प्ले स्कूल चालू झाली 2014, त्यावेळेस माझा मुलगा यांच्या स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं आणि मला त्याचा खूप फायदा झाला, आनंद झाला. त्यांनी माझ्या मुलाचं शिक्षण चांगल्या प्रकारे घडवून मला चांगले संस्कार घडवले. आता तो चांगल्या शाळेमध्ये शिकत आहे. मॅडमने सातत्याने मुलांचं वैचारिक सुधारणा, पुस्तकी ज्ञान तर देतच असतात. त्यांचे शिक्षक त्या सर्व मुलांची काळजी घेतात, आरोग्याबद्दल मार्गदर्शन असतं, वेळोवेळी पालकांना कल्पना देतात आणि पालक आणि विद्यार्थी मिळून आणि शिक्षक सगळे मिळून आपल्या मुलाची काळजी घेतात. तर मला याचा खूप फायदा झाला आणि इथे उपस्थित सर्व जे पालक आहेत त्यांनी चांगला निर्णय घेतला या शाळेमध्ये त्यांच्या मुलाला ॲडमिशन करून. कारण ते तुमच्या मुलाचं भविष्य तर घडवतील आणि आणखी त्यांचं वैचारिक बैठक पण चांगली तयार करून देतील, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ते चांगले भविष्यात होणारे प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, इंजिनियर आहेत, शास्त्रज्ञ होतील किंवा देशाचा चांगले नागरिक बनवू शकतील.
आणि ह्या शाळेचं जे आताचे रूप पाहतो मी त्या आणि सुरुवातीचं खूप फरक आहे. म्हणजे त्यांनी जो तो वृक्ष लावला, सुरुवातीला रोपटं लावलं होतं ते आता त्याचा वटवृक्ष झालेला आहे. आणि त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो की मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. नुसतं पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्याचं सर्व गुण संपन्न असा तो झाला पाहिजे, तिच्या पूर्ण गुणाला वाव मिळाला पाहिजे. आणि त्यासाठीच हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम असतो. ह्या स्नेहसंमेलनाची वाट हे लहान मुलं ॲडमिशन घेतल्यापासून वाट पाहत असतात, पालकही वाट पाहत असतात. कारण त्याच्यामध्ये त्यांना पालकांना आपलं लहानपणचं आपण लहानपणी जे एज्युकेशन घेतलं त्यांचं ते लहानपण आठवत असतं आणि त्याच्यामध्ये ते समरस होऊन ते हे संमेलन यशस्वी होतं. आणि हे संमेलन घेतल्यामुळं मुलांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, त्यांची वैचारिक बैठक सुधारते आणि आपण त्यांच्यावर चांगले संस्कार घडवू शकतो. तसेच हे माझ्या लहान मुलांना एक सांगणे आहे, त्यांनी नेहमी आईवडिलांचा आणि शिक्षकांचा आदर करावा, मन लावून शिका, चांगली सवय लावा आणि नेहमी सत्य व प्रामाणिकपणाचा मार्ग निवडा. आणि हे करत असताना पुस्तकी ज्ञान घेत असताना अवांतर वाचन, वेगवेगळ्या कथा कादंबरी वाचणे ह्याची सुद्धा सवय आतापासून पालकांनी विद्यार्थ्यांना सवय लावली पाहिजे. कारण मोबाईल आल्यामुळं ह्या जनरेशनमध्ये पुस्तकापासून लहान मुलं विद्यार्थी दूर जात आहेत. फक्त ते मोबाईल घेऊन बसतात. पालकांना कळतच नाही तो अभ्यास करतोय का दुसरं काय पाहतोय. तर आपल्या जसा ह्या येणाऱ्या म्हणजे सध्याच्या युगामध्ये हे जे साधनं झालेत त्याचा फायदा तसाच आहे पण नुकसान पण तसंच आहे. चांगली मुलं ह्या मोबाईलमुळं इंटरनेटमुळं त्यांच्या अभ्यासापासून विचलित होतात आणि त्यांचं जे यश गाठायचं आहे त्यांना तो गाठता येत नाही पाहिजे त्या प्रमाणामध्ये. त्याच्यामुळे मुलांना मोबाईल देताना पालकांनी जरूर विचार करावा आणि सातत्य कायम लक्ष ठेवावं. आणि हे करत असताना आपण त्यांना काही कटू निर्णय घ्यावे लागतात, त्याला काही पर्याय नसतो. ते एखाद्या मुलाला वाढदिवसाला गिफ्ट मोबाईल देण्यापेक्षा एखादी चांगली कादंबरी द्या, नॉवेल द्या, त्याच्या ज्ञानामध्ये भर पडेल. तसेच या कार्यक्रमाच्या यशासाठी जे मेहनत घेतलेल्या सर्व शिक्षकांचे, पालकांचे, आयोगाचे मी मनापासून अभिनंदन करतो. आणि मी माझे 2 शब्द येथे जास्त वेळ घेणार नाही कारण सगळे लहान मुलं वाट पाहत आहेत, त्यांचा मेन कार्यक्रम पाहायचा आहे, आईवडिला पण मुलांना पाहायचं आहे. त्याच्यामुळे आपला जास्त वेळ घेणार नाही, एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुम्ही पालकांवरती जी जबाबदारी आहे त्याची जाणीव आम्हाला पुन्हा एकदा करून दिली आहे. त्याप्रमाणे मुलांनी सुद्धा कसं वागलं पाहिजे शालेय जीवनात या सर्व गोष्टींबद्दल आम्हाला तुम्ही उत्तम मार्गदर्शन केलं. धन्यवाद. यानंतर आपल्याला आज प्रमुख अतिथींसोबतच गोडभरले सर ई-नेक्सस स्किलबिल इंटरनॅशनल स्कूल रेणापूरचे सर्वेसर्वा माननीय श्री गोडभरले सर तसेच त्यांच्या पत्नी गोडभरले मॅडम या दोघांचंही इथे आगमन झालेलं आहे. दोघांनाही मी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावरती यावं. या दोघांचं एकदा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. ई-नेक्सस स्किलबिल इंटरनॅशनल स्कूल रेणापूर याचे सर्वेसर्वा संस्थापक श्री गोडभरले सर यांचं आणि गोडभरले मॅडम दोघांचंही इथे आगमन झालेलं आहे. मी गणेश कोमटवाड सरांना विनंती करते की त्यांनी श्री गोडभरले सरांचं इथे स्वागत करावं. त्यांचं स्वागत करण्यासाठी आमच्याकडे ई-नेक्सस चाणक्यची छोटी चिमुकली सुद्धा इथे आलेली आहे.
नेक्सस चाणक्य फक्त मुलांचं भविष्यच घडवत नाही, तर त्यांना एक उत्तम नागरिक म्हणून सुद्धा या समाजामध्ये कसं राहायचं, कसं या स्पर्धेच्या जगात पुढे जायचं ह्याचं उत्तम मार्गदर्शन देणारी ही एकमेव संस्था म्हणजे ई नेक्सस चाणक्य लातूर. आज इथे या शुभप्रसंगी गोडभरले सरांचं स्वागत झालेलं आहे. धन्यवाद सर. गोडभरले सर आणि मॅडम दोघांचंही इथे मनपूर्वक स्वागत. यानंतर आपल्या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती लाभलेले पेठे सर सुद्धा आपल्यामध्ये इथे उपस्थित आहेत. पेठे सर ई नेक्सस ज्ञानदीप लातूरचे फाउंडर आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्दामध्ये आपलं मार्गदर्शन आम्हा सर्वांना करावं. पेठे सर. स्वागतम. आज आनंदोत्सव ई नेक्सस चाणक्य इंटरनॅशनल स्कूलचा हा भव्य दिव्य सोहळा आजच्या साक्षीमध्ये या ठिकाणी साजरा होत आहे. दररोज आपण शाळेमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीनं स्कूलमध्ये कार्यरत मग्न असतो. या सर्व कार्यामध्ये सर्वात मोठा सण जर शाळेतला असेल तर वार्षिक स्नेहसंमेलन गॅदरिंग, ज्यामध्ये की मुलांना सुंदर अशा वेगवेगळ्या गाण्याच्या माध्यमातून ॲक्टिव्ह बनवण्याचं कार्य केलं जातं. आपले बरेचसे या ठिकाणी विद्यार्थी आमच्या स्कूलचे जे आहेत ते तुमच्या घरी एक पाल्य म्हणून तुम्हाला बरेचसे लहान लहान बाळ चिमुकले घरी आईवडिलांना बोटावरती नाचवतात. पण नक्कीच इथं ई नेक्सस चाणक्य इंटरनॅशनल स्कूलमधल्या या सर्व कर्मचाऱ्याच्या मदतीनं, स्टाफच्या मदतीनं हे स्टेजवर आम्ही या ठिकाणी स्कूलच्या माध्यमातून नाचवतो आणि तो आनंदोत्सव पाहण्यासाठी आपण इथं उपस्थित आहात. तर आजच्या ह्या ई नेक्सस चाणक्य इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी 2014 पासनं इरा किड्सपासून सुरुवात झाली आणि त्याचं रूपांतर आज ई नेक्सस चाणक्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये मोठ्या स्वरूपात रूपांतर झालं. आणि नक्कीच भव्य दिव्य अशा दिमागदार इमारतीमध्ये येणाऱ्या एप्रिल किंवा येणाऱ्या जूनपासनं आपण 1ली ते 12वी अशी मान्यताप्राप्त ई नेक्सस चाणक्य इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी मान्यताप्राप्त आहे. पण प्रवेश या वर्षीपासनं प्ले ग्रुपपासनं ते 5th स्टँडर्डपर्यंतचे प्रवेश यावर्षी चालू आहेत. पण मान्यता 1ली ते 12वी आहे. येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने एक क्लास वाढत जाईल आणि नक्कीच ही प्रगतीपथावरची शाळा अतिशय सुंदर ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून तुमच्यासमोर सादरीकरण दरवर्षी करण्यात येतील. नेक्सस ग्रुप ऑफ स्कूल जे आहेत त्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये याचं नेक्सस ग्रुप ऑफ स्कूलचं हेड ऑफिस दिल्लीला आहे आणि याचं एक ऑफिस मुंबईला आहे. आमचं रिजनल ऑफिस नागपूरवरनं या सर्व ब्रँचेसचं कार्य चालतं. नागपूर, नाशिक, बीड, गेवराई, लातूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नेक्ससच्या स्कूलचं या ठिकाणी फ्रँचायसी आहेत. त्यामध्ये लातूरमध्ये ई नेक्सस ज्ञानदीप इंटरनॅशनल स्कूल, सिद्धेश्वर मंदिर रिंग रोड, CNG पेट्रोल पंपाच्या समोर ब्रह्मचैतन्य मंगल कार्याच्या बाजूला या ठिकाणी 1ली ते 12वी या ठिकाणी ओपन झालेली आहे. आणि त्याचबरोबर ई नेक्सस ज्ञानदीप इंटरनॅशनल प्री स्कूल विवेकानंद चौकामध्ये आहे. जसे की आत्ता कोमटवाड ताईची स्कूल 5 नंबर चौकात आणि इंटरनॅशनल स्कूल त्याच बाजूला आपण 1ली ते 12वी चालू केलो आहोत. याचबरोबर नेक्सस स्किलबिल इंटरनॅशनल स्कूल रेणापूर या ठिकाणी माननीय गोडभरले सर व गोडभरले मॅडमच्या सहकार्याने या ठिकाणी नेक्ससचं ब्रँड रेणापूरमध्ये पण चालू झालेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये लातूरमध्ये शिवाजी चौकापासनं वर 5 नंबर चौकाकडे येणाऱ्या काळामध्ये ई नेक्सस चाणक्य इंटरनॅशनल प्री स्कूल 5 प्री प्रायमरी स्कूल या ठिकाणी येणाऱ्या काळात ओपन होणार आहेत. आणि शिवाजी चौकापासून नांदेड रोडपर्यंत ई नेक्सस ज्ञानदीप इंटरनॅशनल प्री स्कूल म्हणजे प्री प्रायमरी स्कूल 5 अशा पद्धतीनं ओपन होणार आहेत. हे करण्याचा उद्देश आमचा असा आहे की प्री प्रायमरी स्कूल किड्स स्वरूपात जर शिवाजी चौकाच्या वरी 5 आणि शिवाजी चौकाच्या खाली नांदेड रोडला 5 असतील तर नक्कीच कोमटवाड ताईंना मी या ठिकाणी
सांगू इच्छितो की आपली ही सुरुवात येणाऱ्या काळामध्ये वटवृक्ष आणि त्यासोबत त्यापेक्षा सुद्धा बोललेला शब्द कमी पडतील अशा पद्धतीनं मॅडमना ॲडमिशन्स कमी पडणार नाहीत ऐवजी ग्वाही देऊ इच्छितो. म्हणजे काळजी करण्याचं काही कारण नाही. भाऊजी कोमटवाड ताई ही माझी बहीण आहे. भाऊजीचं स्वप्न होतं, ते स्वप्न ताईच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही साकार करू इच्छिलो आणि साकार करू शकलो. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ताईला कसल्याच प्रकारच्या ॲडमिशनची काळजी करण्याची कारण नाही. कारण ताईची मेहनत, स्टाफचं मेहनत या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं कौतुकास्पद कार्य आहे. आणि नक्कीच पालकांनी आपल्या इनेक्सेस चाणक्य इंटरनॅशनल स्कूलची निवड केली त्याबद्दल या ठिकाणी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या सर्व ॲक्टिव्हिटी पालकांसमेत साजऱ्या केल्या जातील. आणि या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी लड्डा मॅडम, तसा परिचय लड्डा सर आणि मॅडमचा आहे. MBBSचे मोठ्या प्रमाणातले कोचिंग अतिशय सुंदर पद्धतीने लातूरमध्ये जर प्रथमतः लड्डा सर मॅडम या ठिकाणी घेतात. याचबरोबर डॉक्टर गोमसाळे सर या ठिकाणी त्यांचे पण पाल्य आपल्या स्कूलमध्ये या ठिकाणी प्री प्रायमरी स्कूलमध्ये शिकलेले आहेत. म्हणजे आपण इनेक्सेस चाणक्य इंटरनॅशनलच्या परिवारामध्ये आनंदी आहात एवढं मला आपला हा मॉप बघून लक्षात येत आहे आणि मला आनंद वाटतोय. सर्वांना पुढील या वार्षिक स्नेहसंमेलन पाहण्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझं वार्तं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद पेठे सर. इनेक्सेस चाणक्यचा आपला हा जो पुढील वर्षाचा नवीन बिल्डिंगचा जो पत्ता आहे तो मी सांगते. इनेक्सेस चाणक्य KG to 12th पर्यंत इनेक्सेस चाणक्यचा हा प्रवास होणार आहे. नवीन बिल्डिंगमध्ये 5 नंबर रिंग रोड भगवान शाळेच्या मागे 1st to 5th CBSE पॅटर्न आपण या शाळेमध्ये राबवणार आहोत. तर पालकांना विनंती आहे की तुमच्या सुद्धा ओळखीमध्ये जितके काही पालक असतील तुम्ही आमच्या इनेक्सेस चाणक्यला त्यांना सजेस्ट करू शकता. यानंतर सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार. तुम्ही तुमचा वेळ काढून आम्हामध्ये इथे आज उपस्थित आहात. पण अगदी काही क्षणासाठी मी तुम्हाला इथे थांबवते कारण नवनीत युवा मास्टर स्ट्रोक ड्रॉइंग कॉम्पिटिशनचे आमचे आजचे जे विजेते आहेत त्यांना पारितोषिक द्यावं असं मी सर्व चीफ गेस्टना विनंती करते. तर नवनीत युवा मास्टर स्ट्रोक ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन विजेते झालेले आहेत आमचे नर्सरी क्लासचे छोटेसे ज्युनियर मास्टर मनस्वी बोमने. हिला मी विनंती करते की मनस्वीचं इथे स्वागत करूया आपण जोरदार टाळ्यांनी. मॅडम डॉक्टर लड्डा मॅडम यांच्या हस्ते मनस्वीला पारितोषिक मिळत आहे. तिचं मनपूर्वक अभिनंदन. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या. इनेक्सेस चाणक्य नेहमीच अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी असतात. मुलांना त्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये इनेक्सेस चाणक्य सतत त्यांच्या कार्यामध्ये ते कार्यरत असतात आणि अशा प्रकारे नवनवीन स्पर्धांमध्ये सुद्धा ते आयोजित करून मुलांचा सहभाग वाढवत असतात. त्यानंतर ज्युनियर क्लास आयुषी टेकाळे हिला पारितोषिक मिळालेलं आहे नवनीत युवा मास्टर स्ट्रोक ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये. आयुषी टेकाळे तिच्या पालकांना सुद्धा विनंती करते जर असतील तर त्यांनी कृपया मंचावरती यायचं आहे. डॉक्टर गोमसाळे सरांना मी विनंती करते की त्यांनी आयुषी टेकाळेला पारितोषिक द्यावं. खूप खूप अभिनंदन आयुषी आणि तिच्या पालकांचं. यानंतर गौरवी डोंगरे आणि त्यानंतर गौरव कवडेकरने सुद्धा तयार राहायचे. गौरवी डोंगरेचे पालक जर का इथे उपस्थित असतील तर त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया मंचावरती यायचे. गौरवी आपले आजचे अतिथी पेठे सरांच्या हस्ते गौरवीचा इथे गौरव होत आहे. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. अनेकविध उपक्रम सातत्याने राबवणारं. यानंतर गौरव कवडेकरचं सुद्धा इथे आपण बक्षीस त्याला देणार आहोत. तर गौरवचे पालक जर इथे असतील तर त्यांना विनंती करते की त्यांनी मंचाजवळ यायचंय.
अभिनंदन. त्यानंतर हर्षद भालेकर. हर्षदने सुद्धा तयार राहायचंय. हर्षद भालेकर. या सर्व विजय हर्षद भालेकर. टाळ्या. DJ Asif SK. DJ Asif SK. K. सेवा देण्याची. कारण दोन शब्दच बोलते, फार नाही बोलत. कारण माझा वैयक्तिक अनुभव मी सांगते. माझा मुलगा ज्यावेळेस सिनियर KGमध्ये मी त्याचं ॲडमिशन या शाळेत केलं होतं, त्यावेळेस नेमकं ऑनलाईन शाळा होती आणि मला फार वाटायचं की आता ऑनलाईनमध्ये काय शिकणार मुलं. पण हा अतिशयोक्ती सांगत नाही आहे मी की माझ्या मुलाला आज 4थीत तो जातोय आणि इंग्लिश मिडियममध्येच तो शिकतो मुंबईमध्ये. मला त्याला इथं घालता येत नाही कारण आम्ही राहायला मुंबईत आहोत त्यामुळे. पण या शाळेमध्ये हिंदी मराठीची जी तयारी करून घेतली आहे ना बेसिक, त्यामुळे आज त्याला पूर्ण वर्गामध्ये मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क असतात आणि याचा मला खरंच अभिमान वाटतं आणि त्याचं सगळं श्रेय या शाळेला जातं. मराठी वाचन आणि बोलणं हे खूप आपल्याला अवघड वाटतं आत्ताच्या मुलांना, पण या शाळेने इंग्लिशची सुद्धा तितकीच बेसिक तयारी करून घेतली जेवढी मराठीवरती त्यांनी जेवढं लक्ष दिलंय. त्यासाठी सर्वांगीण विकास आणि शिस्त ही याला आपल्या मुलांना ह्या शाळेतच लागत असते जेव्हा ते लहान असतात, प्री प्रायमरी, सिनियर KG, नर्सरीमध्ये. त्यामुळे त्यांचा पाया खरंच खूप पक्का होतो आणि या सगळ्याचं श्रेय मी कोमटवाड मॅडमला आणि त्यांच्या संस्थेला देते आणि सगळ्यांचं मॅडमचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद मानते. आणि परत एकदा जोरदार टाळ्या वाजूया. आता कार्यक्रमाला आपण इथे सुरुवात करत आहोत. मुख्य कार्यक्रम ज्याची आपण सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहोत, तो कार्यक्रम म्हणजे आपल्या सर्व मुलांचा इथे डान्स परफॉर्मन्स आपण बघणार आहोत. तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो की नाही? एकदा जोरदार सांगा तरी. काय लातूरकर, आवाज येत नाही तुमचा. बरंच ना, थंडी लय पडलेली बाबा. मला तर काय बाजूला आली थंडी, काय करावं. बरोबर आहे ना? ओके. तर सर्व मान्यवरांना विनंती करते मी की तुम्ही कृपया समोर बसून या पूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि आमच्या मुलांना तुम्ही इथे बसून चेअरअप करावं. आणि सगळ्यांना विनंती आहे की सगळ्या पालकांना आज इथे वेगळा अनुभव मिळणार आहे कारण त्यांच्यासोबत तुम्हाला सुद्धा आज इथे एन्जॉय करायचं आहे. कारण तुमच्यासाठी सुद्धा खास छोटे छोटे गेम्स मी घेऊन आलेली आहे आणि मला आशा आहे लातूरकर काही मला निराश करणार नाहीत. तर एकदा जोरदार टाळ्या वाजूया आपण या सर्व मान्यवरांसाठी. वा वा, क्या बात है. तुमच्या सगळ्यांचं इतका प्रचंड प्रमाणात हा जो प्रतिसाद आहे ना, तो मला खरंच आज मला भारावून टाकलंय त्यांनी. कारण आपण म्हणतो ना, आपण कुठेही गेलो तरी आपल्या जन्मभूमीत, आपल्या मायभूमीत आल्यावर जसं वाटतं ना, तसं मला आज वाटतंय. तर इथे काकू आहेत. क्या बात आहे काकू. छान दिसतंय हो तुम्ही, एकदम सुरुवातीपासून इथे येऊन बसलात आणि पहिली सीट पकडलेली आहे. आणि सगळ्यांना असं असतं ना, नको बाबा मी मागे बसते, नको. पण काकू आमच्या जे बसल्यात पुढं आणि काय दिसतायत, वा वा. एकदा काकूंसाठी जोरदार टाळ्या.
कुठून आलायत तुम्ही? इथूनच लातूर लातूरनच आलायत. ओके. सोबत कोणाचा डान्स बघायला आलायत? तिचा नातीचा. ओके. कोणत्या क्लासमध्ये? सिनियर KG मध्ये. अच्छा, सिनियर KG. ओके. तर काय काय शिकवते हो तुम्हाला नात? काय शिकवत असेल ना ती? आत्ताचा जमाना असा आहे ना, आपण मुलांना शिकवण्यापेक्षा तेच आपल्याला शिकवतात. हो शिकवतात. आजीला शिकवतात. ओके. काय काय जरा इंग्लिश वगैरे शिकवलंय का? इंग्लिश नाही शिकवलं ते. ओ वा, क्या बात आहे. त्यांना हिंदी शिकवते त्यांची नात आणि आजी आलेली आहे इथं कौतुक बघायला. थँक्यू सो मच काकू, तुम्ही बोललात आज माईकमध्ये एवढं छान, मस्त वाटलं. लातूरकर खरंच म्हणजे एकदम जीव लावणारी माणसं आहेत हं. तर इकडे येते, प्रश्न विचारते मी तुम्हाला काही. ओ हॅलो सर. मी तिकडे कोण नाही, अहो लाजू नका, तुम्ही बोला. आज मेरे को सबके सामने एक सवाल का जवाब देना है. अशी कोणती गोष्ट आहे जी आपली आहे पण त्याचा वापर इतर लोक करतात? माहिती आहे काकूंना? उत्तर माहिती वाटतं. अशी कोणती गोष्ट आहे जी आपली आहे पण त्याचा वापर इतर लोक करतात? हा हा, क्या बात है. E-Nexus चाणक्यची मुलगी काय ग तू? हां, ओके, क्या बात आहे. जरा सांग ना उभं राहून. माझं नाव जान्हवी पाटील. मी पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहे आत्ता. आपलं नाव आपल्यापेक्षा जास्त दुसरे लोक यूज करतात. क्या बात है, क्या बात है. प्रश्न होता, टाळ्या आलेल्या आहेत जोरदार. आपलं जे नाव असतं ते आपल्यापेक्षा इतर जण जास्त त्याचा वापर करत असतात आणि तिनं उत्तर दिलेलं आहे सही. क्या बात आहे. थँक्यू सो मच. आणि मला वाटतं की आमचे छोटे चाणक्य तयार आहेत तिथे.